भूतबाधा, स्वर्ग नरक, पुनर्जन्म या गोष्टींबद्दल माणसाला कायमच उत्सुकता असते. आता भूतबाधा, स्वर्ग नरक या गोष्टी सिद्ध करणं किंवा नाकारणं या गोष्टी माणसाला सध्या तरी शक्य नाहीये. पण ओळखीच्या व्यक्तीचा जर एके दिवशी मृत्यू झाला आणि काही वेळातच ती व्यक्ती उठून बसली तर काय वाटेल? की त्या व्यक्तीचा मृत्यू झाला नसावा आणि त्याला चुकून मृत घोषित केलं असावं. पण 19 जुलै 1985ला उत्तर प्रदेशमधल्या शरीफपुरा गावातल्या सुमित्रा ठाकूर सोबत काहीतरी वेगळंच घडलं. काही वेळापूर्वी मृत्यू झालेली सुमित्रा अचानक उठली. यामुळे तिच्या घरातले आणि गावातले हादरले. सुमित्रा कोणालाच ओळखत नव्हती. ती फक्त म्हणत होती, माझं नाव शिवा आहे. आता या शिवाला सुमित्रा ओळखतही नव्हती किंवा त्याला ती कधीही भेटली नव्हती. सुमित्रासोबत नक्की हे काय झालंय याची जगातल्या शास्त्रज्ञांनीही दखल घेतली आणि सत्य तपासून बघितलं. तेव्हा ही घटना कदाचित पुनर्जन्म किंवा परकाया प्रवेशाची असल्याचा शोध लावला. त्यामुळं आजवर पुनर्जन्म, परकाया प्रवेश या गोष्टी फक्त ऐकल्या होत्या, पण शास्त्रज्ञांनी थेट याचा उल्लेख केल्यानं त्याची चांगलीच चर्चा झाली होती. उत्तर प्रदेशातल्या सुमित्रासोबत नक्की काय घडलं होतं आणि शास्त्रज्ञांनी याला पुनर्जन्माचं नाव का दिलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही बघताय बोलभिडू. पहिल्यांदा सुमित्राची स्टोरी सांगतो. सुमित्राचा जन्म 1968ला गुजरातच्या अहमदाबादमध्ये झाला. तिचे वडील छोटे सिंग अहमदाबादमधल्या सूतगिरणीत कामाला होते. छोटे सिंगचं मूळ गाव उत्तर प्रदेशातल्या इटावा जिल्ह्यातलं अंगद का नागला. छोटे सिंग ठाकूर समाजातले, पण नोकरीसाठी ते गावातून बाहेर गेले होते. त्यामुळे सुमित्रा सुरुवातीची 8 वर्ष आपली चुलत बहीण फुलमाला बरोबर वाढली. सुमित्रा कधी शाळेत गेली नाही, पण फुलमाला शाळेत जायची. तेव्हा फुलमाला कडूनच तिला अक्षर ओळख झाली. फुलमालाच्या म्हणण्यानुसार सुमित्रा रामायण वाचायची, तसंच तिला अक्षरं लिहिता यायची. आई वडिलांच्या सहवासाला दुरावलेल्या सुमित्राच्या आईचा 1979ला मृत्यू झाला. तेव्हा सुमित्रा 11 वर्षांची होती. मग 1981 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी सुमित्राचं उत्तर प्रदेशातल्या शरीफपुरा गावातल्या जगदीश सिंग सोबत लग्न झालं. हे गाव सुमित्राच्या अंगद का नागला गावापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर, म्हणजे जवळच. सुमित्राला आपल्या आई वडिलांपासून लांब राहायची सवय होती आणि हीच गोष्ट तिच्या लग्नानंतर पण व्हायला लागली. तिचा पती जगदीश सिंग कामानिमित्त सतत दिल्लीत जायचा. त्यामुळे वडिलांप्रमाणेच तिचा पतीही तिच्यापासून महिनोन-महिने दूर असायचा. लग्नानंतर 3 वर्षांनी सुमित्राला डिसेंबर 1984ला एक मुलगा झाला. आता तिच्यासोबत बोलायला, खेळायला तिचं असं कोणीतरी कायम सोबत असणार होतं. काही दिवस सगळं ठीक चाललं होतं, पण 1985च्या सुरुवातीपासून सुमित्राला मानसिक त्रास व्हायला लागला. कधी तिची शुद्ध हरपायची, तर कधी ती ट्रान्समध्ये डोळे गोल गोल फिरवून दात खायची. असे झटके आल्यावर सुमित्रा खाली पडायची. हे झटके कधी कधी काही मिनिटे तर कधी कधी काही दिवस यायचे. या झटक्यानंतर सुमित्राला काही आठवायचं नाही. एकदा तर तिच्या एका हातात मूल होतं आणि एका हातात पाण्याचा हंडा. अशा अवस्थेत तिला झटका आला. ती डोळ्याची बुबळं गोल गोल फिरवायला लागली आणि दात खायला लागली. यामुळे घरातल्या लोकांना आणि स्वतः सुमित्रालाही आपल्या मुलाची काळजी वाटायला लागली. मग तिच्यावर उपचार म्हणून तिच्या घरच्यांनी डॉक्टर गेले, बंधूबाबांचे उपचार केले, पण काहीच फरक पडला नाही. मग 16 जुलै 1985ला सुमित्राला असाच एक झटका आला आणि या झटक्यातच ती म्हणाली, मी 3 दिवसांनी मरणार आहे. यामुळे तिच्या सासरचे लोक घाबरले. बघता बघता ही गोष्ट गावातल्या लोकांना कळाली. काहींना गंमत वाटली तर काहींना काळजी. मग 19 जुलै 1985चा दिवस उजाडला. सुमित्राच्या म्हणण्यानुसार आज ती मरणार होती, पण असं होऊ नये म्हणून सगळे तिची काळजी घेत होते. लहान मुलाला तिच्यापासून लांब ठेवलं होतं. सुमित्राला त्या दिवशी कोणी काहीही काम करू देत नव्हतं. गावातले लोकही तिथे जमले होते. 19 जुलैला सुमित्राला झटका आला. तिची शुद्ध हरपली आणि काही वेळानं तिचं शरीर थंड पडलं, एखाद्या मृत व्यक्तीसारखं. तिचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं आणि सगळ्यांनाच याचा धक्का बसला. मग सुमित्राच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. घरामध्ये महिला सुमित्राच्या मृतदेहाला अंत्यविधीसाठी तयार करत होत्या. पुरुष मंडळी घराबाहेर थांबले होते. त्याचवेळी अचानक काही महिला घाबरून घरातून बाहेर पळत आल्या. पळत आलेल्या महिलांनी असं सांगितलं की सुमित्रा जिवंत आहे. यामुळे अचानक एकच गोंधळ उडाला. घरातल्या लोकांना आनंद झाला. तिचा नवरा जगदीश आनंदानं सुमित्राच्या जवळ गेला, पण जगदीशनं तिला स्पर्श करतात सुमित्रानं त्याचा हात झिडकारून टाकला. सुमित्रा फक्त लोकांच्या तोंडाकडे बघत होती. ती कोणालाच ओळखत नसल्यासारखी वागत होती. त्या दिवशी सुमित्रा कोणाशीच बोलली नाही, पण दुसऱ्या दिवशी सुमित्रा बोलली. पण तिचं बोलणं ऐकून सगळ्यांना पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला. कारण तिनं आपलं नाव सांगितलं, शिवा, आणि ती शिवाबद्दलच बोलायला लागली. आपला नवरा, वडील यांच्यापैकी सुमित्रा कोणालाही ओळखत नव्हती. ज्या फुलमालासोबत ती 8 वर्ष वाढली तिलाही ती ओळखत नव्हती.
तिच्यासाठी हे सगळे अनोळखी होते. सुमित्रा आपल्या मुलाला पण ओळखायची नाही. उलट माझी 2 मुलं कुठे आहेत असा प्रश्न ती विचारायची, कारण ती म्हणत असलेल्या शिवालाही 2 मुलं होती. आता सांगतो शिवाबद्दल. शिवा त्रिपाठीचा जन्म 24 ऑक्टोबर 1962ला इटावा जिल्ह्यातल्या सेवपूर गावात झाला. शिवाचे वडील रामसिया त्रिपाठी कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्रिपाठी एकदम सदन कुटुंब होतं. शिवाला 5 भावंड होती. 1965 नंतर त्रिपाठी कुटुंब इटावाला राहायला गेलं. तिथंच शिवाचं BA पर्यंत शिक्षण झालं. मग वयाच्या 18व्या वर्षी शिवाचं डिबियापूर गावातल्या छेडीलाल सोबत लग्न झालं. मग शिवानं काही वर्षांनी टिंकू आणि रिंकू अशा 2 मुलांना जन्म दिला. पण शिवा खूप शिकलेली होती, त्यामुळे तिला सासरची माणसं त्रास द्यायला लागली. तिची सासू आणि नणंद तिला हुंड्यावरून शिवाचा छळ करायची. सासूने एकदा शिवाला जीव द्यायलाही सांगितलं. मग 18 मे 1985च्या दिवशी शिवाचे एक जवळचे नातेवाईक पाठक डिबिया नगरला आले. तेव्हा सासू आणि नणंदेनं आपल्याला मारहाण केल्याचं शिवानं त्यांना सांगितलं. नातेवाईकांनी तिची समजूत काढली आणि ते घरी गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना अशी बातमी समजली की रात्री शिवानं रेल्वे ट्रॅकवर उडी घेऊन जीव दिलाय. पाठक लगेच डिबिया नगरला गेले. त्यांनी शिवाचा मृतदेह पाहिला, पण मृतदेहावर कुठेच रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याच्या खुणा नव्हत्या. 19 मेला लगेच 11 वाजता सासरच्यांनी शिवाचा अंत्यविधी उरकला. त्यांनी शिवाचे वडील रामसिया त्रिपाठी यायचीही वाट बघितली नाही. यामुळे पाठक यांना घातपाताचा संशय आला. त्यांनी ही गोष्ट रामसिया त्रिपाठी यांना सांगितली. मग त्यांनी शिवाच्या सासरच्या लोकांवर शिवाची हत्या केल्याचा खटला भरला. तर शिवासोबत नक्की काय झालं हे आपण बघितलं. आता शिवा आणि सुमित्राचा संबंध काय त्याबद्दल बोलू. मी शिवा आहे हे सुमित्रा सांगत सुटली ते 19 जुलैला, तर शिवाचा मृत्यू झाला 19 मेला, म्हणजे 2 महिन्यांचा फरक. या दरम्यान शिवाच्या हत्येचा खटला कोर्टात चालू होता. एके दिवशी रामसिया त्रिपाठी यांना समजलं की शरीफपुरामध्ये एक महिला आहे आणि ती स्वतःला त्यांची मुलगी शिवा समजते. मग 20 ऑक्टोबर 1985ला राम त्रिपाठी शरीफपुराला सुमित्राच्या घरी गेले. घराबाहेर असताना त्यांनी आपलं फक्त नाव सांगितलं आणि सुमित्राला भेटायचं आहे असं ते म्हणाले. सुमित्रा बाहेर गेली आणि राम त्रिपाठी यांच्या पाया पडून त्यांना बाबा म्हणत रडायला लागली. राम त्रिपाठी यांनी एक फोटो अल्बम सोबत आणला होता. त्या अल्बम मधले 15 फोटो सुमित्रानं ओळखले. मग काही दिवसांनी शिवाच्या कुटुंबातले 23 जण सुमित्राला भेटले. त्यांना सुमित्रानं बरोबर ओळखलं. सुमित्रानं शिवाच्या मुलांना ओळखलं, दोन्ही मामांना ओळखलं. तिनं शिवाची बालपणीची 2 टोपण नावंही सांगितली आणि सगळ्यात मोठी गोष्ट तिनं सांगितली ज्यामुळे सगळे पुन्हा एकदा हादरले. सुमित्रा म्हणाली, माझा खून झालाय आणि तो माझ्या सासू आणि नणंदेने गेलाय. हे ऐकून शिवा आणि सुमित्राच्या घरच्यांना काय करावं काहीच सुचत नव्हतं. तिच्या बोलण्यावरून आणि शिवाच्या घरच्यांना ओळखण्यावरून सुमित्राच्या रूपात शिवाचा पुनर्जन्म झाल्याची चर्चा गावभर व्हायला लागली. मग हे प्रकरण अख्ख्या देशात चर्चेत आलं. यावर व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी शिवाच्या मृत्यूची बातमी सुमित्रापर्यंत कशी पोहोचली असेल याचा अभ्यास केला. त्यांनी सुमित्राच्या आणि शिवाच्या संपर्कातल्या सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या. दोघींच्या गावांचा अभ्यास केला. सुमित्राच्या गावात लाईटच नव्हती, ना रेडिओ होता ना टीव्ही. शिवाच्या मृत्यूची बातमी पेपरात आली होती आणि काही लोकांनी ती वाचली होती. सुमित्राच्या गावाशेजारच्या गावातले दोघे शिवाच्या डिबियापूरला त्या 2 महिन्यात काही वेळा गेले होते, पण त्यांना शिवाबद्दल इतके डिटेल्स मिळणं अवघड होतं. त्यामुळे त्यांनीही सुमित्राला काही सांगितल्याचा प्रश्न नव्हता. मग सुमित्राला शिवाबद्दल इतकी माहिती मिळाली कशी या प्रश्नाचा शास्त्रज्ञांनी शोध घ्यायचं ठरवलं. सुमित्रानं त्या घटनेनंतर शिवाच्या वडिलांना अनेक पत्रे लिहिली होती. तिच्या सासरच्यांना सुरुवातीला वाटलं हा तिला आलेल्या झटक्याचा परिणाम असेल. सुमित्राला अक्षर ओळख होती, पण ती अस्खलित भाषेत पत्र लिहित होती. तिची बोलण्याची लिहिण्याची भाषा बदलली होती. तिचं हस्ताक्षरही जवळपास शिवासारखंच होतं. सुमित्रा शिवाप्रमाणे बोलायला आणि राहायला लागली होती. तेव्हा व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की आमचा रिसर्च परफेक्ट नसला तरी ज्या प्रकारे सुमित्राच्या स्वभावात आणि ज्ञानात बदल झाला आहे त्यावरून कदाचित ही पुनर्जन्म किंवा पजेशनची सगळ्यात मोठी केस असावी. पण काही शास्त्रज्ञांनी यावर वेगवेगळी मतं मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार सुमित्राला नकळत माहिती दिली गेली असावी. तिनं शिवाच्या वडिलांच्या पहिल्याच भेटीत 15 लोकांचे फोटो पाहिले होते. तेव्हाच शिवाच्या वडिलांच्या इशाऱ्यावरून तिनं त्या माणसांना ओळखलं असेल किंवा नकळत शिवाच्या वडिलांनी तिला ते समजायला मदत केली असेल. काही शास्त्रज्ञांनी सुमित्राच्या केसला डिल्युजन म्हटलं, हा एक बनाव असल्याचं म्हटलं. शास्त्रज्ञांनाही सुमित्रा आणि शिवाचं नेमकं कनेक्शन काय, हा पुनर्जन्म होता की परकाया प्रवेश, याचं उत्तर शेवटपर्यंत सापडलं नाही. पण सुमित्रा किंवा ती समजत असलेली शिवा सुमित्राच्या पतीसोबत
1998 पर्यंत राहिली, पण काही आजारानं सुमित्राचा मृत्यू झाला आणि त्याच्यासोबत तिच्या पुनर्जन्माची आणि ती शिवा असल्याची थिअरीही संपली. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुमित्रा खरंच शिवाचा पुनर्जन्म होता की हा काही बनाव होता? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.